कोकणात महायुतीत अंतर्गत संघर्ष सुरू आहे। सिंधुदुर्गनंतर आता रत्नागिरीत ही बॅनरवार पाहायला मिळत आहे। उदय सामंतांच्या पाली गावात हे भाजपचे बॅनर लागले। बाप बाप होता है असा बॅनरवर उल्लेख करण्यात आलाय। झुंड में तो कुत्ते आते हैं, शेर अकेला आता है अशा आशयाचे बॅनर लागण्यात आले। उदय सामंतांच्या बॅनरला राणेंचं बॅनरमधून उत्तर देण्यात आलंय। सिंधुदुर्गनंतर आता रत्नागिरीत ही बॅनरवार पाहायला मिळालाय। मंत्री उदय सामंतांच्या पाली गावात भाजपचं बॅनर लागलं। या बॅनरवर बाप बाप होता है, झुंड में तो कुत्ते आते हैं, शेर अकेला आता है अशा आशयाचं मेसेज लिहिण्यात आलाय। कालच सिंधुदुर्गात उदय सामंतांच्या फोटो असलेल्या बॅनरवर वक्त आने दो जवाब भी देंगे और हिसाब भी लेंगे अशा आशयाचं बॅनर लिहिण्यात आलं होतं। त्यामुळे आता रत्नागिरीत ही बॅनर लागले असून कोकणात महायुतीमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू असल्याचं आता स्पष्ट दिसतंय। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी राहुल वर्धे आपल्या सोबत जोडलेत। राहुल, अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। खरं तर लोकसभा निवडणुकांच्या विशेष करून उमेदवारी जाहीर होण्याच्या आधीपासूनच सामंत आणि राणे यांच्यामध्ये वाद पाहायला मिळतोय। लोकसभा निवडणूक झाली, निकाल लागले, आता विधानसभेचे वेध लागले असतानाच महायुतीमध्ये कुठेतरी ठिणगी रत्नागिरी सिंधुदुर्गमधून सुरू होते असं वाटतंय का? काय या संदर्भात ताजी अपडेट, कारण बॅनरवार या ठिकाणी पाहायला मिळतोय। आपण पाहिलं तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं तर पाली या ठिकाणी सकाळ बॅनर लागलेले आहेत। तर काल शिवसेनेच्या कार्यालयासमोर वक्त आने दो जवाब भी देंगे अशा आशयाचे बॅनर शिवसेनेच्या कार्यालयाच्या बाहेर लागले होते। एकीकडे लोकसभा निवडणूक जी आहे महायुतीने लढवली होती आणि यामध्ये नारायण हे विजय झाले होते, परंतु महायुतीमधील हा वाद जो आहे तो सध्या आता शिगेला पोहोचताना पाहायला मिळत आहेत। आपण पाहिलं तर आजच भाजपच्या वतीने पाली या ठिकाणी म्हणजे उदय सामंत यांच्या होम स्पीच वरती आज बॅनर लावण्यात आलेला। हमारा वक्त भी आया है, तुम्हारा वक्त भी आने नहीं देंगे, तुम्हारे इलाके में एक तुम्हारे ही इलाके में आके तुम्हें जवाब देंगे अशा आशयाचे बॅनर पाली या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। त्यामुळे महायुतीमधील वाद हा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला पाहायला मिळत आहे। नक्कीच राहुल, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।